नमस्कार. रिलॅक्स्ड जागी बसून घ्या. साधारण 10 ते 15 मिनिटाचं आपलं हे हिलिंग असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. खुर्चीवर, सतरंजीवर, गादीवर, कुठेही, पण ताठ बसायचंय. शक्यतो पाठीचा कणा ताठ ठेवायचाय. बसून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हाताचे तळवे आकाशाकडे असतील. बोटांमध्ये गॅप्स नको. हलके आणि खोलगट असे हात ठेवा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. डोळे मिटायचे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहेत असे पहा. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. काचेच्या ग्लासमध्ये दूध ओतल्यावर तो ग्लास कसा भरेल आणि दिसेल, अगदी तसं तुमचं शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. जिथे आपले गुदस्थान आहे तिथून खाली खोलवर ही पांढऱ्या प्रकाशाची मुळे जमिनीमध्ये गेली आहेत असे पहा. झाडाची मुळे जशी खोलवर जातात अगदी तशी. चेतना शक्तीचे, धरणी मातेचे तुम्हाला स्थैर्य प्रदान केल्याबद्दल आभार माना. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. शरीरात जिथे जिथे ताण आहे तो उच्छ्वासावाटे आपण बाहेर टाकणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. असा तोंडावाटे बाहेर सोडा. आता संपूर्ण लक्ष तुमच्या छातीच्या मध्यभागी केंद्रित करा, जिथे आपले हृदय चक्र असते. हा जो पांढरा प्रकाश आहे तो इथून बाहेर पडत आहे असे बघा. तुमची संपूर्ण ऑरा, तुम्ही बसलेला आहात ती जागा आणि संपूर्ण रूम ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरली आहे असं पहा. शांत चित्ताने स्वतः बरोबर आनंदमय होऊन जा.
आजचे देवीचे रूप चंद्रघंटा. शीघ्र कष्ट निवारण करणारी, भूत प्रेत बाधांपासून सुरक्षण करणारी, दिव्य शक्ती प्रदान करणारी देवी. तिच्या उपासनेने या सर्व गोष्टींची प्राप्ती होते. घोर कष्ट दूर होतात शीघ्रतेने. जितकं श्रद्धेने तिला आपण शरण जाऊ तितकी तिची कृपादृष्टी लाभते. सर्वप्रथम स्वतःचे आभार माना. तुमच्या कुलदेवतांचे आभार माना. माता चंद्रघंटाचे आभार माना. जे रेकी शिकले आहे त्यांनी रेकीचा आभार विधी व सिम्बॉल्स करा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित असू देत. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. माता चंद्रघंटाला प्रार्थना करा, हे माते, माझ्या सर्व पापांबद्दल मला क्षमा कर. सर्व दोषांमधून मला मुक्त कर. माझ्या सर्व कष्टांचं, घोर कष्टांचं शीघ्र निवारण कर. सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती जसे भूत प्रेत बाधा यापासून मला, माझ्या कुटुंबियांना तू सुरक्षित ठेव. हे माता चंद्रघंटा, माझे, माझ्या कुटुंबियांचे व समस्त जीवसृष्टीचे तू कल्याण कर. अशीच तुझी कृपादृष्टी आम्हा सर्वांना लाभत आहे. चंद्रघंटा मातेचं रूप डोळ्यासमोर आणा. ती तुम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहे असं पहा. चेहऱ्यावर स्मित हास्य असू देत मेडिटेशन करत असताना. सर्व प्रकारचं धैर्य सामर्थ्य माता तुम्हाला प्रदान करत आहे. तुम्ही आनंदी होत आहात. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. संपूर्ण लक्ष पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. मणिपूर चक्र जे पोटावर नाभीच्या तिथे आहे तिथे लक्ष केंद्रित करा. आजचं ध्यान हे मणिपूर चक्रावर करायचं आहे. अग्नितत्वाचं हे स्थान इच्छापूर्तीचं स्थान आहे. सर्व अहंकार गाळून शक्तिशाली सामर्थ्यवान बनून यशप्राप्तीचं हे स्थान आहे. पिवळ्या रंगाच्या ह्या चक्रावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. या चक्रात ध्यान करा. पांढऱ्या प्रकाशाने ते चक्र भरले आहे असे बघा.
दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आता आपण 11 वेळा देवीचा मंत्र म्हणणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं चंद्रघंटायै नमः. 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 शरीरात ऊर्जेचा प्रवाह समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवी मातेला पुन्हा एकदा प्रार्थना करा. हे माता चंद्रघंटा, तुझे शुभ आशीर्वाद, कृपादृष्टी मला, माझ्या कुटुंबियांना व समस्त जीवसृष्टीला लाभत आहे. आम्हा सर्वांचं तू कल्याण करत आहेस. तुझे खूप खूप आभार. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत
शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा. आजचा जो आपण 11 वेळा जप केला, ओम ऐं ह्रीं क्लीं चंद्रघंटायै नमः, हा 108 वेळा केला तर अजून छान फळ तुम्हाला मिळेल. धन्यवाद.